पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। अहो ताई, दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोती अहो केवढं अंधारून आलं, अजून यांचा पत्ता नाही। लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी। नाही हो, असे कसे? एरवी सांगून जातात, आज ते देखील गेले नाही। बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धन्याला उदंडायुष्य लाभो। जय जय रघुवीर समर्थ। अहो हा, काय सांगू, चुकलंच माझं। ह्यांनी निरोप पाठवला होता संध्याकाळी, आज यायला उशीर व्हायचा आहे त्यांना। मुलांना शिकवणार आहेत म्हणे काहीतरी। शिकवणार आहेत इतक्या रात्री? हो, म्हणजे काय ते नक्की मला ठाऊक नाही, पण उशीर व्हायचा हा निरोप धाडला होता त्यांनी। तुमचा जीव टांगणीला लागला असेल ना, अगदी माझंच चुकलं। ठीक आहे, एका दारी निरोप पाठवला, दुसऱ्या दारी पाठवता आला नसता? यशोदा बहिणी, अहो तुम्ही इतकं मनाला नका लावून घेऊ। खरं तर मी सांगायचे विसरले, ही माझी चूक। काही नाही, ते सगळं कळतं मला। अबोला हा राग, तिन्ही सांजेला काही खोटं बोलायचे नाही मी। काय झालंय नेमकं? गणपती येतील आताशा, मी सकाळी काढला विषय, तर म्हणाले सण वगैरे काही साजरा करायचा नाही। पण माझी श्रद्धा आहे ना, आणि इतका काळ विरोध केला नाही ते। आणि यावेळी तुम्ही शेजारी आहात, हे घर आहे, जीवाभावाची माणसं आहेत, मग वाटणार नाही का? सांगा मला। मग काय गेले चिडून? ह्यांचं चिडणं आपण झेलायचं, आणि आपली घुसमट होते त्याचं काय? ती कोणाला सांगायची? एकमेकींना। अहो कुठल्याही दोन बायका या एकमेकींशी अश्रूंच्या वाटेने जोडल्या गेलेल्या असतात। आता तुमच्याकडे हे असं, आणि आमच्याकडे काही वेगळी तऱ्हा नाही हो। मी सुद्धा आजच विषय काढला होता गणपतीचा इकडे, तर वाघासारखे धावून आले माझ्या अंगावर। शाळेत काहीतरी हिशोबाची व्यवस्था लागत नाहीये म्हणून व्यथित आहेत वाटतं। पण सोसावं लागतं सारा आपल्यालाच की नाही? कुणाला आणि किती किती सांगायचं? सुख मिळत नसेल ना, तर त्याची आशा सोडून द्यायची किंवा रडून भांडून ते मिळवायचं। नाहीतर जे आहे त्यात समाधान मानायचे। ते झालंच। आणि मी काय म्हणते, आज कसा निरोप दोन्ही बिराडांचा मिळून एकाच घरी पाठवला की नाही, तसाच हा गणपतीचा सण सुद्धा आपण वेगवेगळा न करता एकाच बिराडी करायला काय हरकत आहे? हे सुद्धा तुमचंच घर नाही का? पण यांना चालेल हे? अहो न चालायला काय झालं? आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिराडी कुठे करताय सण? सण साजरा करणार आहोत इथे, मग काय हरकत आहे? आणि भक्ती करायला भय कसलं म्हणते मी। आणि भाऊजी काही म्हणालेच ना, तर मी सांगितलंय म्हणून सांगा। आणि तसंही हल्ली कृष्णा इतकी खोडकर झालीये की ती मला काही काम करूच द्यायची नाही। तेव्हा तुम्ही तिला सांभाळा, गणपतीचं सारं काही मी बघते। कसं चालेल? नाही तर उलट करायचं का? मी गणपतीचं पाहते, तुम्ही कृष्णाला सांभाळ। बरं? नाही नको, मीच सांभाळते कृष्णाला, तुम्ही पाहते काय गणपतीचं? नाही नाही नको नको, ते दोन्ही नाही, काहीच। बर बळवंतराव, आज जे मुलांनी बघितले ते जर त्यांना वर्गात शिकवले असते तर इतक्या चांगल्या पद्धतीने समजले नसते। प्रात्यक्षिक महत्वाचे। आज शिकलेले ज्ञान ही मुले कधीही विसरणार नाहीत। आपण जे पाहतो अनुभवतो ते सहसा आपण विसरत नाही। आपण तरी कुठे विसरलोय? इंग्रजांनी आपल्यावर केलेले अत्याचार, सगळे जुलूम आणि आपले हे जे अनुभव आहे। बळवंतराव, आपल्या हाती फक्त एवढंच आहे की आपण त्यांना ती दृष्टी द्यायची, जेणेकरून समाजातील सत्य ते बघू शकतील। निश्चितच। आणि एकदा का त्यांना ही दृष्टी मिळाली की त्यांना सारे काही जाणवायला लागेल, आपले पारतंत्र्य, आपली गुलामगिरी आणि आपला गमावलेला देशाभिमान सुद्धा। आणि मग ज्ञानाचे आणि अधिकाराचे दिवे पेटवून ते भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करतील, असे कंदिलाप्रमाणे। तो दिवस लवकरच उजाडणार, माझा ठाम विश्वास आहे। चला गोपाळराव,
कंदिलावरून मला आठवले, काशीनाथचे आजचे वागणे तुम्हाला खटकले नाही? आपण त्यास 10 कंदील आणायला सांगितले होते. हो, पण त्यातले 4 फाटले असं म्हणाला ना? हो म्हणाला खरे, पण ते फाटके कंदील शाळेत कुठे दिसले नाहीत. बळवंतराव, म्हणजे त्याने फक्त 6 कंदील. आत्ता या साऱ्या गणिताची उकल होतीये मला. शाळेत आपल्या कक्षात आपल्या व्यतिरिक्त फक्त त्यालाच मुक्त संचार करण्यास मुभा आहे. शाळेत जेव्हा कोणीही नसतं, आपण नसतो, विद्यार्थी नसतात, तेव्हा तो एकटा. बळवंतराव, तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? शुल्काच्या हिशोबात सुद्धा? होय. आगरकर, चला. दरवाजा आतून लावलाय. बळवंतराव, आपला संशय खरा ठरला. दार उघड, दार उघड. तुला फार वेळ लपून राहता येणार नाहीये. बापरे टिळक सर, यांच्या तावडीत सापडलो ना तर काही खरं नाही. मी 3 पर्यंत अंक मोजेन. त्याच्या दार उघडले नाहीस तर तोडू आम्ही. 1 2 सरका बाजूला. 3 काशीनाथ, आम्हाला कळलंय तूच आहेस. बाहेर ये. त्याचे परिणाम फार वाईट होतील. काशीनाथ, बाहेर ये. आता बाहेर जायला कुठलीही वाट नाही. बळवंतराव, माफ करा गुरुजी, मला आता नाही होणार चुकी. माफ करा. घ्या दूध. काकू, एक सांगायचेच विसरले. परवा गणेश चतुर्थी आहे. तुम्हास यायचंय नक्की. आपल्या घरी असतात हो गणपती. नाही हो, मी कशास येऊ? म्हणजे काय? सणाचा दिवस आणि जेवायला तुम्ही नको घरी? असं कसं चालेल? आणि आम्हालाही आधार वाटतो हो, आपलं कुणीतरी मोठं सोबत आहे म्हटल्यावर. ते काही नाही, तुम्ही यायचंच काही झालं तरी. अगं, स्वतःच्या घरात कोणी दर्शन घेऊ दिलं नाही बघ. 9 वर्ष खोलीचं दार बंद करून घ्यायचे गणपतीच्या आरतीच्या वेळेला. वाटायचं कुणीतरी येईल आणि म्हणेल, रात्री नाही तर पहाटे तरी डोकं टेकून जा. मोदकाच्या सारणाचा आणि पुरणाचा दरवळ असायचा घरात. पण आमच्या ताटात शिळा भात आणि त्यावर दूध.
तेव्हापासून ना वासनाच गेली. हे आलवण चिकटलं आणि भक्तीत काहीतरी चुकलं ग माझं. असं नका म्हणू. खरंच ज्या माऊलीचे हात इतक्या लोकांना मायेने खाऊ घालतात तिला ओळखायला चुकले लोक. आणि जाऊ दे ना ते सगळं आता. हे घर काही तुमचं नाही का? मी सांगते ना तुम्हाला. मग यायचंच काही झालं तरी मी रागवे ना. नाही तर असं आपलेपणाने कोणी सांगितलं ना की खूप बरं वाटतं. मग याल ना परवा. मला स्वयंपाकात मदत सुद्धा कराल. ठीक आहे बाई, पण नैवेद्याचा स्वयंपाक तूच करायचा. हो. मग तू सांगशील ती कामं मी करेन. तुझ्या लेकीचंही सांभाळेन. हो, आता ते तुम्ही आणि यशोदाबाईंनी काय ते बघून घ्या. कृष्णेस कोण सांभाळणार ते? ते काय बघायचं. मी सांगितलं ना मग ठरलं. बळवंतरावांना चालेल ना मी आलेलं? असं काय म्हणताय काकू? अहो मी सांगितलंय त्यांना. मग ठीक आहे. पण आहेत कुठे बळवंतराव? दिसलेच नाही. काय सांगू आता. अजून पत्ता नाही बघा. किती उशीर झालाय. येतील. थोडा गुरुजी मला भीती लाज काहीच वाटत नाही का रे काशीनाथ? तुझ्यासारख्या आईत खाऊ आणि चोर स्वगृहात असताना बाहेरच्या शत्रूंची आवश्यकताच काय? विनंद नाही होणार असं तेव्हा शपथ. चूक झाली म्हणे. उठ उभा राहा. उभा राहा. नाटकं नकोय. शिक्षा होणार. जबर शिक्षा होणार. का वागलास असे? काय सांगायचं गुरुजी, अहो पैशांची चटक लागली होती मला. पैशांसाठी वाटेल ते करायला तयार झालो होतो मी. मग मला व्यसन लागलं. हिड्या गांजा सगळं. आणि मग त्यासाठी आणखी पैसे हवे होते. चुकलंच माझं. अक्कल शेण काय गेलती माझी. स्वतःचे आयुष्य तर वाया घालवत होतासच, पण त्याचबरोबर आपल्या देशाची तरुण पिढी नासवताना लाज नाही वाटली? लोक आपल्यावर विश्वास ठेवून त्यांची मुले आपल्या शाळेत पाठवतात, त्यांचे शुल्क भरतात. आपल्या शाळेची प्रतिमा मलिन करताना लाज नाही वाटली तुला? शिवाय शाळेच्या प्रयोग साहित्यात हात मारलास, खोटं बोललास आमच्याशी. आज पकडला गेला नसतास तर कुठवर मजल गेली असती तुझी. बळवंतराव याला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवं. सुतासारखा सरळ करतील याला. छे 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 गोपाळराव, हा आणि ते गोरे एकाच वर्गातले. नीतिमत्ता यांच्या वंशावळीत कोणाला ठाऊक तरी असेल का? आज पोलिसांनी यांना पकडले, जबर मार दिला, शिक्षा दिली, तरी बाहेर पडल्यावर हे असेच वागेल हा? तेव्हा तर काय दरोडेच घालेल. हो ना? नाही, असलं काय करणार नाही मी गुरुजी. एवढ्यात सोडा मला. शब्द देतो तुम्हाला. चांगला माणूस होऊन दाखवेन गुरुजी. माफ करा. माफ गुरुजी, माफ करा. गुन्हा केलास की नाही? गुन्हा केलास की नाही? हा? मग तर शिक्षा भोगायलाच तयार. नाही करणार पुन्हा द्यायचं मी. नाही गुरुजी, माफ करा. चुकलो म्या. नाही, पुन्हा नाही होणार गुरुजी. बळवंतराव, चुकीचे निर्णय घेण्यात परिस्थिती कारणीभूत असते. माणसाचा विवेक ढासळतो तो त्यामुळे. आणि तुझा विवेक जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि शिक्षा चोरास नाही, त्यास जन्म देणाऱ्या वृत्तीस करायची आहे. जी तळमळ आता चोरी करताना वापरलीस, तीच तळमळ विधायक काम करण्यासाठी वापरायची. आता नीट कान देऊ नये. शिक्षा म्हणून तुला मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल. अंकगणित, अक्षर ओळख सगळे सगळे शिकावे लागेल. अहो म्या, मला कुठं काय येतंय? मार्ग शोध. आतापर्यंत शोधत होतासच, तसं यातनही मार्ग शोध. कर प्रयत्न, लागू दे ठेच. पण तुझं भलं होईल, आमच्यावर विश्वास आहे ना? आणि जर नाही म्हणालास तर बरं का,
मारून मारून तुझी इतकी दुरावस्था करू की श्वास घेणे सुद्धा शक्य होणार नाही, तेव्हा तूच ठरव, शिकायचंय की जखमी व्हायचंय? हा पण गुरुजी, माझ्या घरात कोणी शाळेचं तोंड बी पाहिलेलं नाहीये. पुस्तक काळा असतं का गोरा असतं कोणाला माहित पण नाहीये. अहो, मी तर शाळेत गेलो, सगळे हसतील, मला शेण घालतील माझ्या तोंडात. असं मग आमच्याकडे घेऊन ये त्यांना, आम्ही समजवू. नाही 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 गुरुजी, नको. तुम्ही ना वाटत ती शिक्षा द्या मला, पण हे नका सांगू. या हातानं चोरी केली आहे ना, मग कापा हे हात कापून टाका, नाही तर मी ना माझी शिक्षा करतोय बघा. पण हे करायला सांगू नका, मी माझे डोळे फोडून घेतो. नाही नाही, हात जोडतो तुमच्या पुढं. शांत बैस, सोडा मला. शांत बैस. आमच्यावर विश्वास आहे की नाही? हा, पण ते शिकायचं नाही मला. ऐकून घे, परवा दिवशी आमच्या घरी यायचं. गणेश चतुर्थी आहे, दर्शनास यायचं. तिथे बोलू आपण, समजले? हा पण गुरुजी, दर्शनाला बोलवतायत, श्रद्धा आहे ना तुझी? मग नक्की यायचं. काय होत आई, आज इतका वेळ बरी झोपली ही? होय तर मी तर प्रार्थनाच करतेय की आज सारखी उद्या सुद्धा अशी झोपू दे शांतपणे, म्हणजे माझा सगळा स्वयंपाक नीट होईल. ते खरे आहे. आज हरतालिका आहे म्हणून विश्रांती आहे, उद्या मात्र सागर संगीत स्वयंपाक करायचा आहेच. होय तर आता एकदा काहीची खीर झाली की मी मोकळी पाठ टेकायला. बरं, फराळ केलात का? फडताळावर शेंगदाण्याचे लाडू ठेवलेत डब्यात, तेवढे घ्या. नको. अहो नको काय, उपासाला चालतात ते. माझा आज निर्जळी उपास आहे हरतालिकेचा. अगो बाई, निर्जळी? किती ते प्रेम म्हणायचं. प्रेम नाही अहो, काय ताई. मला तर अगदी लहानपणापासूनच या उपासाचं इतकं कुतूहल वाटायचं. आपल्या कुंकवासाठी आपण व्रत धरायचं ही कल्पनाच भारी गोड वाटायची मला. मला आठवते ना, तेव्हापासून हा उपास करतेय मी. मला देखील कुतूहलानेच करावं असं वाटायचं, पण यांना खूप ते व्रत, भावना समजून घेणं वगैरे हे काही माहीतच नाही. आणि कित्येकदा परिस्थितीच अशी असायची की आपसुकच उपास घडायचा. आज ठरवलं मुद्दाम उपास करायचा व्रत म्हणून. नका वाईट वाटून घेऊ तुम्ही. परिस्थितीचं काय, ती ऊन सावलीसारखी बदलते. इतके दिवस इतकं सोसलत म्हणून तर आता चांगले दिवस दिसतायत ना. बरं, मी काय म्हणते, आता गणपतीची इतकी कामं आहेत, अगदी उद्यावर येऊन ठेपले हो गणपती. एकदा ही उठली ना वहिनी की आज जरा तुम्हीच भरवाल का तिला? त्यासाठी तर आले मी. बरं ताई, यावेळेस गुळ नीट घातलाय ना, नाहीतर ती कृष्णा खात नाही हा खीर. अगो बाई, माझ्या लक्षातच नाही मी गुळ घातलाय की नाही ते. मी पाहते. छान झालीये की, आणि काय सुंदर वास सुटलाय. वेलदोड. अगं बाई, देवा मला माफ कर, क्षमा कर. अहो काय झालं? पाप घडले, मोडला माझा निर्जळी उपास, मोडला ताई. तुम्ही नका इतकं मनाला लावून घेऊ. तुम्ही मुद्दाम मोडलात का उपास? आपल्या बाळासाठी तुम्ही इतकीशी खीर चाखलीत, इतकंच. देव सुद्धा आशाने रागवत नाही हो, तो घेतो समजून. असं कसं समजून घेईल? पाप झालं हो. कसलं पाप? आपल्या बाळासाठी भक्तीची वाट थोडी वाकडी करावी लागली ना, तर देवाला सुद्धा आवडतं ते. आणि आता शांत व्हा पाहू तुम्ही अगोदर. तुम्ही सुद्धा ना अगदी कृष्णासारखे आहात. हसा पाहू, हसा हसा.
नमस्कार करते. पावक्षाबद्ध व्हा. थांबा. पहा कशी वाटते. ताई, अहो कशाला? काही गोष्टी सांगितल्या नाहीत तरी समजून घेणाऱ्याला कळत असतात. ताई